दादा, शेळी पालनामध्ये खूप तोटा झालाय माझा. काय करू? पोरगी मी सांगतो ते ध्यान देऊन ऐकायता. घरी जाय आणि घोटा बघ पहिल्यांदा तुझा. तुझ्या घोट्यामध्ये सतत चिकचिक असन, हवा खेळती नसन, सारखी अस्वच्छता असन तर रोगराई येणार आणि जनावरं मरणार. तुम्ही म्हणताय ती बाब नक्की खरी आहे बघा. इथनं पुढं नाही असं करणार. तुझी पुढची चूक. संतुलित आहार देणं गरजेचं आहे. आपण जसं एका भाकरीवर जगू शकत नाही, आपल्याला वेगवेगळ्या अन्नाची गरज असते, तसंच असतं जनावरांचं सुद्धा. बाजारात येणारे वेगवेगळे खुराक त्यांना दे. बघ कसं तुझं उत्पन्न वाढतंय. होय, बरोबर आहे तुमचं. मी असंच करन. शेळ्यांसाठी कधी पण तंदुरुस्त बोकडाची निवड कर. चांगल्या बोकडाची जात असन तर उत्पन्न पण चांगलंच होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं बघ. होय होय, तुम्ही म्हणशीला तसंच करणार की मी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठलंच लसीकरण टाळायचं नाही. टाळलं की मर 100%. शेळी उत्पन्न घेतो म्हणजे मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या शेळ्या कुठं विकायच्या हे आपल्याला 100% माहिती पाहिजे. तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने मी आता शेळी पालन करणार आणि पुढच्या वर्षी तुम्हाला चांगलं उत्पन्न घेऊन दाखवणार. धन्यवाद.